हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. हाऊ आर यू ऑल? आय होप यू आर डुईंग वेल. डिअर स्टुडंट्स, दिस व्हिडिओ इज फॉर द स्टुडंट्स who are going to appear for MAHATET examination in the next month. Now student, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाची उपपत्ती शिकणार आहोत, ते म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट, बाल मानसशास्त्र आणि त्याचा विकास. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हा पेपर जो आहे, पहिला पेपर आणि दुसरा पेपर, या दोन्ही पेपर मध्ये हा एक कॉमन सब्जेक्ट आहे, तो म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 साठी वयोगट 12 व पेपर 2 साठी वयोगट 14. म्हणजे हा कॉमन पेपर आपल्याला इथे आज शिकायचा आहे, तो म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी, म्हणजेच बाल मानसशास्त्र आणि पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता लगेचच आपण आज शिकणार आहोत एक महत्वपूर्ण उपपत्ती, थिअरी, ती म्हणजे थॉर्नडाईकची थेरी. अध्ययन उपपत्ती आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे थॉर्नडाईकची संयोजनवादी उपपत्ती. विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. पण त्या अगोदर आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि जर तुम्ही एक्झिस्टेड सबस्क्रायबर असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला मग आज आपण पाहणार आहोत अध्ययन उपपत्ती. सर्वात महत्वाची उपपत्ती ते म्हणजे थॉर्नडाईकची उपपत्तीचं नाव आहे संयोजनवादी उपपत्ती. मग संयोजनवादी उपपत्ती ही काय आहे हे पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय पाहायचं आहे, पहा स्टुडंट, की E.L. थॉर्नडाईक जो आहे, एक्शनिझम म्हणजे संयोजनवाद याच्यावर भर टाकलेला आहे. तर ह्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. एक आहे संयोजनवाद म्हणजेच काय, कनेक्शनिझम. दुसरा आहे ट्रायल अँड एरर पद्धत किंवा थेरी असं आपण त्याला म्हणतो. थॉर्नडाईक, E.L. थॉर्नडाईक हा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहे आणि ह्याने सर्वात प्रथम अगोदर कशावर एक्सपेरिमेंट केलेला आहे, अॅनिमल्स वरती म्हणजे प्राण्यांवरती एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग करून त्यांनी मानव कशा प्रकारे वर्तन करतो, प्राणी जशा प्रकारे वर्तन करतो तशाच प्रकारे मानव सुद्धा हा वर्तन करत असतो, बिहेवियर करत असतो, हा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर सर्वात प्रथम त्यांनी अॅनिमल्स वरती एक्सपेरिमेंट केलेला आहे, विसरू नका, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या व्हिडिओमध्ये जे जे पॉइंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते सर्व मुद्दे, सर्व पॉइंट खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यांनी हा एक्सपेरिमेंट कशामध्ये किंवा ही थेरी जी आहे कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे, त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं 1898 मध्ये, म्हणजे 1898 मध्ये अॅनिमल इंटेलिजन्स नावाचं बुक लिहिलेलं होतं. आणि त्या बुकमध्ये त्यांनी ही थेरी म्हणजे संयोजनवादी उपपत्ती मांडलेली आहे, म्हणजेच कनेक्शनिझम किंवा ट्रायल अँड एररची थेरी मांडलेली आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा सहचारी उपपत्ती, या उपपत्तीला आपण सहचारी उपपत्ती सुद्धा असं म्हणतो. सहचारी उपपत्ती म्हणजे काय, कनेक्शन. ओके स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये काही ना काही शिकत असतो. आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती निर्माण होत असतात. मग त्या परिस्थितीला आपण कशा प्रकारे रिस्पॉन्स देतो, प्रतिसाद देतो, आणि या प्रतिसादून जे साध्य होतं त्या साध्यातून आपल्याला काहीतरी, एकतरी आपल्याला सुख प्राप्त होतं किंवा मग दुःख प्राप्त होतं. ठीक आहे, आणि सुख प्राप्त जर झालं तर तशा प्रकारच्या ऍक्शन्स आपण परत परत करतो आणि मग त्याच्यामधून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद किंवा परिणाम आपल्याला दिसतो आपल्या जीवनामध्ये, हो का नाही. म्हणजे हे कशामधून झालेलं आहे, जो आपल्या जीवनामध्ये विकास झालेला आहे किंवा आनंद प्राप्त झालेला आहे तो त्या रिस्पॉन्स मधून झालेला आहे. ज्या परिस्थितीला आपण रिस्पॉन्स दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे, म्हणजे त्या परिस्थितीतून आपण शिकलेलं असतं. म्हणजेच या सहचार्यामध्ये परिस्थिती आणि या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो. आणि ह्या प्रतिसादातून किंवा ह्या कंडिशन मधून जे परिणाम निर्माण होतात, तो निर्माण आपल्याला आनंद देणारा असेल तर मग ती आपली जो वर्तन आहे ते बळावतं, हो का नाही. अशाच प्रकारे म्हणून इथे आपण पहा, इथे काय म्हणलेलं आहे, परिस्थिती व प्रतिक्रिया यांची योग्य सांगड म्हणजे शिकणे आहे, हो का नाही. जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला प्राप्त होत असतात, हो का नाही, आणि ह्या अनुभवातून आपण शिकतो. ओके, प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की अनुभव आपल्याला शिकवतो, अनुभव आपल्याला शिकवत असतो, आणि हे अनुभव आपल्या जीवनात येत असतात. प्रत्येक अनुभवातून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. प्रत्येक अनुभव, मग हे अनुभव वेगवेगळ्या परिस्थितीतून निर्माण झालेले असतात. वेगवेगळ्या परिस्थितीत आपण कशा प्रकारे रिस्पॉन्स करतो अशा प्रकारे आपण शिकत असतो. आणि मग आपल्याला पुढे चालून कळतं की कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कशा प्रकारचं वर्तन करायचं आहे हे आपल्याला समजून येतं. आणि मग ही जी परिस्थिती आणि प्रतिसाद आहे याच्यामधला बॉन्ड हा बळावतो,
हो का नाही. आणि तशा प्रकारचे आपल्याला वर्तन करण्यासाठी आपण प्रवृत्त होत असतो. म्हणजे इथे काय सांगितलंय, साहचर्यवादी उपपत्ती म्हणजे काय, तर परिस्थिती व प्रतिक्रिया यांची योग्य सांगड म्हणजे शिकणे. शिकणे म्हणजे नवीन वर्तन प्रणाली निर्माण करणे. मी आता सांगितले की परिस्थिती आणि प्रतिसादाहून कशा प्रकारे परिणाम निर्माण होतो, त्या परिणामातून आपण काय शिकतो, हो का नाही. ते त्याच्यातून आनंद भेटत असेल तर काय शिकतो, दुःख भेटलं तर आपण काय शिकतो. तर तशा प्रकारचं वर्तन आपल्याला करायचं आहे, हे आपण त्या परिस्थितीतून शिकत असतो, हो का नाही. तर परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यात साहचर्य निर्माण होते व आपल्याला सवय लागते. मग ही जी सवय असते, ही सवय वाईट पण असू शकते आणि चांगली सुद्धा असू शकते. दॅट डिपेंड्स ऑन द पर्सन. त्या व्यक्तीवरती ते डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या कोणत्याही गोष्टीतून, कोणत्याही ऍक्शन मधून किंवा कार्यप्रणालीतून आपल्याला आनंद भेटत असेल तर ते कार्य आपण परत परत करतो. आणि मग आपण जर परत ते कार्य केलं तर आपल्याला त्याची सवय लागते. एक वाईट उदाहरण मी तुम्हाला देतो. ह्या उदाहरण देणं इथे योग्य नाही, पण एखादा मुलगा जर पहिल्यांदा तंबाखू खाल्ला तर काय होतं आपल्याला माहित आहे. तर परत जर त्यांनी तंबाखू खाल्ला तर काय होतं आपल्याला माहित आहे. जर अशाच प्रकारे परत तो दररोज थोडा तंबाखू खाल्लं तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, त्याला तंबाखू खाण्याची सवय लागते. ही सवय वाईट आहे आणि हे उदाहरण देणं सुद्धा चुकीचं आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सवय कशा प्रकारे आपली बळावते, ही सवय आपल्याला लावून घ्यायची नाही. पण त्याच प्रकारे एक चांगलं उदाहरण, फॉर एक्झाम्पल आपण स्टडी केली, अभ्यास केला, अभ्यासातून आपल्याला चांगले गुण मिळाले, शिक्षकांना आपल्याला शाबासकी दिली, हो का नाही, आई वडिलांनी आपल्याला शाबासकी दिली. पहा, अभ्यास केलं, त्याच्यातून चांगला परिणाम भेटला की आपल्याला चांगले गुण मिळाले. त्याचा परिणाम असा झाला की शिक्षकांनी आपली वाहवाही केली. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या आई वडिलांनी वाहवाही केली. आणि याच्यातून आपल्याला जो आनंद मिळतो, हो का नाही, आणि या वाहवाहीमुळे विद्यार्थ्याला एक मोटिवेशन भेटतं, एक विद्यार्थ्याला एक ऊर्जा भेटते आणि परत तो अभ्यासाला लागतो. आणि अशाच प्रकारे तो अभ्यास करण्याची सवय इथे बळावते. तर अशा प्रकारची सवय आपल्याला बळावायची आहे, तर वाईट करायची नाही. तर ही सवय वाईट सुद्धा असू शकते आणि चांगली सुद्धा असू शकते. आणि सवय ही एखादी क्रिया परत करण्यातून लागत असते, ही सर्वांना माहित आहे. एक चांगलं उदाहरण दिलं मी तुम्हाला आणि एक वाईट उदाहरण दिलं. वाईट उदाहरणाकडे लक्ष द्यायचं नाही, चांगलं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला आता थॉर्नडाईकची जी संयोजनवादी उपपत्ती आहे, ट्रायल अँड एरर ही थेरी जी आहे ती एक्सप्लेन करायची. फॉर एक्झाम्पल उदाहरणात मी तुम्हाला देऊ शकतो. समजा एखादा मुलगा आहे, 10 ते 11 वर्षाचा मुलगा आहे, त्याला सायकल शिकायची आहे. जर तुम्ही पण हे अनुभवलं असेल की जेव्हा तो सायकल शिकतो तर सुरुवातीला डायरेक्ट जेव्हा सायकलवर बसतो आणि ते सायकल असं सुसाट चालवतो का, तर असं कधीच होणं शक्य नाही. तर काय होतं, मग तो विद्यार्थी अगोदर सायकलला पकडतो, तो मुलगा सायकलला पकडतो, त्याच्यावर बसायचं कसं, पायडल मारायचं कसं, पायडल मारताना बॅलन्स कसं करायचं, हे सगळ्यात सुरुवातीला येणं शक्य नाही. मग काय होतं, तो सायकल पकडायला सुद्धा त्याला पहिल्या सुरुवातीला जमत नाही. सायकल तो असं क्रॉस पकडतो आणि त्याच्यानंतर मग सीटवर बसायचं आहे. सीटवर बसल्यानंतर पायडल मारायचं, तर पायडल पूर्णपणे त्याला कधीच मारता येत नाही. तो मागे पुढे इकडे तिकडे अशा प्रकारे पायडल मारत असतो आणि मग सायकल सरळ जात नाही, सायकल अशी फिरत असते ना, क्रॉस ह्याच्यामध्ये अशी फिरत असते. पण हे सुरुवातीची इनिशियल स्टेजमध्ये असं होतं. मग परत जेव्हा तो दररोज सायकल पकडणे, बसणे, पायडल मारणे, ब्रेक मारणे, चालवणे, ही जर त्यांनी दररोज प्रॅक्टिस केली तर त्याच्या लक्षात येतं की आपण सायकल पकडायची कशी आहे, बसायचं कसं आहे, बॅलन्स कसं करायचं आहे, पायडल मारायचं कसं आहे, पूर्ण पायडल मारायचं का हाफ पायडल मारायचं आहे, आणि मग सरळ कसं सायकल चालवायचं आहे, कुठे पाहायचं आहे, चाकाकडे पाहायचं आहे का पुढे पाहायचं आहे का रस्त्याकडे पाहायचं आहे, हे सगळं त्याला कळतं, हो का नाही. म्हणजे हळूहळू तो त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर, सराव केल्यानंतर एके दिवशी त्याला सायकल चांगल्या प्रकारे चालवता येते. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तो नंतर सायकल एकदम नैसर्गिकरित्या सायकल चालवतो. सायकलवर बसणे, लगेच पायडल मारणे, ब्रेक मारणे, त्याच्यासोबत तो गाणं सुद्धा म्हणू शकतो, त्याचबरोबर तो मागे सुद्धा कोणाला तर घेऊन बसू शकतो, हात सोडून सुद्धा कधी कधी तो सायकल चालवू शकतो. हे का शक्य झालं, कारण सायकल शिकताना सुरुवातीला ज्या चुका झाल्या तो हळूहळू त्या टाळत जातो आणि मग ज्याच्यामधून चांगल्या प्रकारचा परिणाम दिसून येतो तो त्याला बळावतो, हो का नाही. आणि याच्यातूनच तो सायकल शिकत असतो. म्हणजे तो चुका ज्या झाल्यात त्या चुका टाळून सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि एका दिवशी तो सायकल शिकतो. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, ट्रायल अँड एरर थेरी, म्हणजे प्रयत्न करायच्या,
झालेल्या चुका टाळायच्या आणि शिकायचं. ठीक आहे स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, कळलं? तर यालाच आपण प्रयत्न प्रमाद पद्धती असं सुद्धा म्हणतो. आणि अशा प्रकारे प्राणी या पद्धतीने अनेक गोष्टी शिकतात असं थॉर्नडाईकचं म्हणणं आहे. आणि जर प्राणी शिकत असतील तर तशाच प्रकारचं वर्तन हे मनुष्याकडून सुद्धा होत असतं. ओके, तर हे सर्वात प्रथम कोणी सांगितलेलं आहे? विसरू नका, थॉर्नडाईकने सांगितलेलं आहे की प्राणी अशा प्रकारे गोष्टी शिकत असतात. मनुष्यास अनेक समस्या सोडवाव्या लागतात, त्यासाठी पूर्वानुभव याचा वापर करावा लागतो. लगेच मर्म सापडत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पुढच्या प्रत्येक प्रयत्नात कमी चुका करून ते मर्म प्राप्त होते आणि शेवटी तसा सरावच होतो. अध्ययन प्रक्रियेला, प्रत्यक्ष कृतीला तसेच मज्जा संस्थेच्या कार्यालाही अधिक महत्व देतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं होतं तेच इथं सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवाव्या लागतात. इथे एक सायकल शिकण्याची समस्या होती, हो का नाही? मग स्पायडल सायकल पकडायची कशी, बॅलन्स करायचं कसं, सीटवर बसायचं कसं, पायडल कसं मारायचं, ते लगेचच आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण त्याचा सराव करत नाही. मग कधीतरी एक मर्म भेटतं किंवा इन्साइट आपल्याला कळते की नॉलेज येतं की आपल्याला कशा प्रकारे गोष्टी करायच्या आहेत आणि मग आपण सायकल शिकतो. इथे अशाच प्रकारे कोणतीही समस्या सोडवत असताना आपल्याला त्याचं मर्म, त्याचं उत्तर लगेचच भेटत नाही. आपल्याला प्रयत्न करावे लागतात, सतत प्रयत्न करावे लागतात आणि कुठेतरी जाऊन आपल्याला एकदम अचानक काय होतं की उत्तर सापडतं किंवा समस्येचं समाधान सापडतं. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अनुभव, पूर्व अनुभव असणं गरजेचं आहे. अनुभव असेल तर आपण लवकर शिकतो. ठीक आहे, आणि मग आपण असं प्रयत्न करतोच म्हणजे आपल्याला त्या प्रयत्नातून अनुभव येत असतात. पुढच्या प्रत्येक प्रयत्नात कमी चुका आपण करतो, हो का नाही? सुरुवातीला आपल्याकडून जास्त चुका होत असतील पण तीच गोष्ट जर परत परत आपण केलं तर त्या चुका टाळत जातो. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात आणखीन एक सोपी, जर आपल्याला चपाती करायची असेल किंवा मग भाकर करायची असेल तर सुरुवातीलाच पीठ आपण जेव्हा मळतो ते चांगलंच मळलं पाहिजे किंवा मळलं गेलं पाहिजे हे आपल्याकडून होत नाही. पण जेव्हा आपण दररोज पीठ मळत गेलं तर चांगल्या प्रकारे पीठ आपण मळू शकतो. आणि त्याच प्रकारे सुरुवातीला चपाती आपली गोल होईल, भाकर गोल होईल हे सांगता येत नाही, पण त्याच्यासाठी जर दररोज आपण भाकर केली किंवा चपाती बनवली तर नक्कीच आपली चपाती ही नंतर गोल आकार होते आणि हे कशातून होतं? प्रयत्नातून होत असतं. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला? अध्ययन प्रक्रियेत प्रत्यक्ष कृतीला तसेच मज्जा संस्थेला, म्हणजे काय महत्वाचं आहे इथे? कृती, काम करणे आणि मज्जा संस्थेला अधिक भर दिलेला. मज्जा संस्था म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करणे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. चला पुढे वळूया. आताच मी सांगितले की अॅनिमल इंटेलिजन्स ह्या पुस्तकामध्ये त्यांनी हे प्रयोग केलेला आहे, थेअरी मांडलेली आहे. तर त्यांनी स्वतः एका मांजरावरती हा प्रयोग केलेला आहे आणि मगच ही थेअरी मांडलेली आहे. मग शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो, थॉर्नडाईकने एका कूटपेटीमध्ये म्हणजे पिंजरामध्ये मांजराला ठेवलेला आहे आणि हा मांजर भुकेला आहे. ओके, कम्प्लीट अशा प्रकारे भुकेला आहे आणि ह्या पिंजराच्या थोड्या अंतरावरती दूर असा एक मासा ठेवलेला आहे. मग हा मासा त्या मांजराचं खाद्य आहे, पण मांजर खूप भुकेलेला आहे. जेव्हा हा भुकेलेला आहे तर ते खाद्य प्राप्त करण्यासाठी किंवा मासा प्राप्त करण्यासाठी मांजर हा धडपड करतो. पिंजऱ्यामध्ये इकडे तिकडे हालचाली करत असतो. इकडे उडी मार, तिकडे उडी मार, इकडे पंजा मार, तिकडे पिंजा मार, वरबाडणे, हे करणे ते करणे, म्हणजे अशा प्रकारे रॅन्डम हालचाली तो करत असतो. ठीक आहे, आणि मग अशा प्रकारच्या हालचाली करत असताना अचानक त्याचा पंजा एखाद्या कळीवरी पडतो आणि अचानकपणे दरवाजा उघडला जातो. अचानकपणे दरवाजा उघडल्यानंतर त्याला जे खाद्य आहे, तो मासा जो आहे त्याला प्राप्त करता येतो. आणि अशा प्रकारचा प्रयोग हा परत केल्यानंतर शेवटी त्या मांजराला असं मर्म प्राप्त होतं किंवा उत्तर प्राप्त होतं किंवा त्याला कळतं त्याच्या प्रत्येक वर्तनामध्ये आणि प्रत्येक पुढच्या प्रयोगामध्ये मांजराच्या वर्तनात बदल झालेला दिसून येतो. म्हणजे मांजर हे अनावश्यक हालचाली टाळून डायरेक्ट तो नंतर शेवटी कळ दाबतो, दरवाजा उघडला जातो आणि मग त्याला अन्न प्राप्त होतं, मासा प्राप्त हा होतो. अगोदर जेवढ्या जो हालचाली करत होता, ओरबाडत होता, उड्या मारत होता, ते करणं पूर्णपणे तो थांबवतो. डायरेक्ट भूक लागली म्हणजे कळ दाबतो, दरवाजा उघडला जातो, मासा तो प्राप्त करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे वर्तनामध्ये बदल होतो. अशाच प्रकारे आपण सुद्धा काय करत असतो आपल्या जीवनामध्ये, जेव्हा आपण शिक्षण घेत असतो, शिकत असतो, त्यावेळेस सुद्धा आपण अशा प्रकारच्या आता पहा, इथे मांजराला भूक लागलेली आहे, म्हणजेच मांजराची गरज आहे की त्याला अन्न भेटलं पाहिजे. म्हणजे अन्न प्राप्त करण्यासाठी मांजर हा भुकेला असला पाहिजे, त्याची ती गरज असली पाहिजे. हे खूप महत्वाचं इथे मर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला काही अचीव करायचं असेल तर
ती तुमची गरज असली पाहिजे. जर तुमची ती गरज असेल, त्या गरजेसाठी, ते गरज प्राप्त करण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही धडपड कराल आणि ह्या धडपडीतूनच तुम्हाला मार्ग प्राप्त होणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, ती गरज लक्षात घ्यावी लागेल. मांजर हा भुकेला होता, गरज त्याची होती म्हणून तो धडपड करत होता. धडपडीतून त्याला मार्ग सापडला आणि ह्या मार्गातूनच त्याला ते अन्न प्राप्त झालेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि हे त्याचं शैक्षणिक महत्व सुद्धा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे या प्रयोगावरून पुढील गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. पहा, मांजर भुकेले असल्यामुळे त्याच्यात अन्न मिळवण्याची प्रेरणा, पहा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एकतर भुकेला आहे म्हणजे त्याची गरज आहे आणि गरज पूर्ण करण्यासाठीची ती प्रेरणा त्याला त्याच्यातून मिळत असते आणि निर्माण होते. भूक शमवण्यासाठी म्हणजे उद्दिष्ट प्राप्तीसाठी तो धडपड करतो, हो का नाही. त्याला जे उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, अन्न ज्याला मिळवायचं आहे, त्याच्यातून तो धडपड करतो आणि शोधनात्मक हालचाली करतो आणि त्याच्यातूनच त्याच्याकडून ह्या शोधनात्मक हालचाली ह्या होत असतात. ठीक आहे, आपण ती गोष्ट अचीव करायची आहे, गोल प्राप्त करायचा आहे, उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, तर आपल्या हालचाली काय, शोधनात्मक हालचाली ह्या निर्माण होतात. वी सर्च फॉर नॉलेज देन. ठीक आहे, आणि सुरू होतात. या हालचाली यादृच्छिक असतात. यादृच्छिक म्हणजे काय, रॅन्डमली, आपल्याला माहित नसतं की आपल्याला लगेचच प्राप्त होणार आहे. रॅन्डमली, यादृच्छिक, इकडे तिकडे कशाही प्रकारच्या हालचाली आपण करत असतो. आणि मग योगायोगाने काय होतं, मग आपल्याला यश प्राप्त होतं. योगायोगाने काय होतं की आपल्याला यश प्राप्त होतं. जसे की मांजराचा पंजा कडीवर योगायोगाने पडतो, योगायोगाने दरवाजा उघडतो. तशाच प्रकारे आपण समस्येचं समाधान शोधण्यासाठी जे प्रयत्न करतो, तर प्रत्येक प्रयत्नातून आपल्याला काहीतरी शिकता येतं आणि मग त्या प्रयत्नातूनच आपल्याला समस्येचं समाधान प्राप्त होतं किंवा यश प्राप्त होतं. आणि मग हे जे यश प्राप्त झालेलं आहे, कोणत्या प्रयत्नातून यश प्राप्त झालेलं आहे ते जर आपल्याला कळलं, तर इतर हालचाली आपण पूर्णपणे थांबवतो आणि जी हालचाल आपल्याला आपलं यश प्राप्त करून देण्यात मदत होती, तीच हालचाल आपण करतो. म्हणजेच ती हालचाल आपली बळवते आणि बाकीच्या हालचाली त्याग केला जातो. इतर हालचालींना सुखद प्रतिसाद नाही मिळाल्याने त्या आपोआपच नष्ट होतात आणि ज्या इतर हालचाली असतात त्याच्यातून आपल्याला सुख प्राप्त होत नाही, म्हणून त्या हालचाली आपण काय अंगीकारत नाही किंवा स्वीकारत नाही, त्या आपण नष्ट होत असतात. पहा पुढचा भाग विद्यार्थी मित्रांनो, ही उपपत्ती जी आहे त्या 3 घटकावर अवलंबून आहे. पहिला आहे चेतक किंवा उद्दीपक. चेतक म्हणजे काय की स्टिम्युलस, की ज्या गोष्टीकडे पाहून आपण स्टिम्युलस आपल्या मनामध्ये निर्माण होतं किंवा चेतना आपल्या मनामध्ये तयार होते. फॉर एक्झाम्पल, गरज आहे कशाची, अन्न शमवण्याची गरज. माशाकडे पाहून, म्हणजे मासा काय आहे, हे चेतक आहे इथे. ठीक आहे, आणि मग ते चेतक प्राप्त करण्यासाठी आपण कसल्या प्रकारच्या हालचाली करतो, त्या हालचाली करणे म्हणजे काय आहे, त्या प्रतिसाद आहे. एखाद्या गोष्टीला आपण प्रतिसाद देतो. एखादी परिस्थिती, मांजर भुकेला असणे, समोर मासा असणे, ही एक परिस्थिती आहे, चेतक आहे आणि त्या चेतकामुळे त्या चेतकाला कशा प्रकारे प्रतिसाद आपण देतो. फॉर एक्झाम्पल, दिवा असतो, ओके, लहान मुलगा दिवा, सुरुवातीला त्या दिव्याचं आकर्षण त्याला असतं आणि तो दिव्याच्या जवळ जातो आणि मग दिव्याला शिवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा दिव्याला तो हात लावतो किंवा फ्लेमला हात लावतो, तेव्हा त्याला पोळतं आणि लगेचच तो हात मागे घेतो, हो का नाही. दिवा, हात जवळ नेणे आणि लगेचच बाहेर काढणे, म्हणजे आपण तशा प्रकारचा प्रतिसाद त्याला दिलेला आहे. आणि मग नंतर त्याला समजून येतं की दिव्याला हात लावायचा नसतो आणि मग तो नंतर कधी हात त्याला लावत नाही. तर अशा प्रकारे प्रतिसाद आपण त्याला देतो. म्हणजे चेतक, प्रतिसाद, आणि मग या चेतक आणि प्रतिसादामध्ये एक संबंध निर्माण होतो. त्याच्यातून आनंद प्राप्त होणारा जो परिणाम असतो तो आपण अंगीकारतो आणि आनंद प्राप्त न होणारे ज्या गोष्टी असतात ते आपण झिडकारतो किंवा आपण त्या नाहीशा होतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपण पाहणार आहोत लगेचच. तर इथे ह्या उपपत्तीवरून थंडाईक नाही, याचे 3 नियम सांगितलेले आहेत, महत्वाचे नियम. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतचा जो भाग मी तुम्हाला शिकवलाय, जर तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद. पहा, पहिला आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. मग सज्जतेचा आणि तयारीचा नियम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर कोणतेही कार्य करण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. जर तुम्ही मनातून तयार नसाल, जर तुम्ही सज्ज नसाल, तर ती गोष्ट तुम्ही शिकू शकणार नाही, चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही. जेव्हा आपण वर्गामध्ये शिकवायला जातो, व्हेनेवर वी एंटर इन द क्लास टू टीच टू द स्टुडंट्स, जर विद्यार्थी प्रिपेअर नसतील
किंवा ते इंटरेस्ट घेत नसतील ते कधीही शिकणार नाहीत. म्हणून जेव्हा आपण वर्गामध्ये जातो तर विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर शिकण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. तरच विद्यार्थी आपण जे शिकणार आहोत ते चांगल्या प्रकारे शिकू शकतात, नाही तर शिकू शकणार नाही. म्हणजेच इथे प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. ओके, तर म्हणून आपण सर्वात अगोदर आपण वर्गात गेल्यानंतर इंट्रोडक्शन किंवा मग प्रिपरेशन आपण करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याचं लक्ष सर्व तुमच्या घटकाकडे किंवा तुमच्या टीचिंगकडे हे असलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे. ओके, मी सांगितलेलं आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. आणि विद्यार्थी तयार नसतील तर तयार करण्याचं काम हे शिक्षकाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, कृती प्रवृत्ती कृतीशील कार्यान्वित करणे सुखकारक. म्हणजे समजा एखादं कार्य करण्यासाठी जर आपण प्रवृत्त किंवा तयारी केली, मनाची तयारी केली तर त्या चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला आनंद भेटतो. विद्यार्थी जर शिकण्यासाठी तयार असेल तर जे काही शिकलेलं आहे तो चांगल्या प्रकारे शिकेल आणि त्याच्यातून त्याला आनंद प्राप्त होईल. जर त्याला शिकायचं नसेल किंवा त्याची मनस्थिती नसेल तर तो काहीही शिकणार नाही, त्याला काहीही समजणार नाही. तर म्हणून ती कृती कशी असली पाहिजे, सुखकारक. आणि सुखकारक कृती होण्यासाठी तो तयार असला पाहिजे, विद्यार्थी हा तयार असला पाहिजे. पहा, कार्यान्वित न करणे क्लेशदायक. आणि समजा विद्यार्थी जर तयार नसेल तर ती प्रक्रिया जी होणार आहे ती सर्व क्लेशदायक होणार आहे, दुःखदायक होणार आहे. विद्यार्थ्यांना काहीही कळणार नाही. जर विद्यार्थी तुम्ही जे शिकवणार आहे ते ऐकण्यासाठी जर तयार नसतील तर त्याची जी शिकण्याची प्रक्रिया आहे ती कशी होईल, क्लेशदायक होईल, दुःखदायक होईल, तो शिकणार नाही. पण तो जर तयार असेल शिकण्यासाठी, हा चला मला आज काहीतरी शिकायचं आहे, सरांकडून मला शिकायचं आहे, शिक्षकाकडून मला शिकायचं आहे आणि मला हा घटक शिकायचा आहे, आनंदाने जो तयार असेल, सज्ज असेल तर तो नक्कीच त्या घटकाकडे लक्ष देईल, त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल, प्रेरणा ऑटोमॅटिक निर्माण होईल आणि तो त्याची प्रक्रिया जी आहे ती सुखदायक होईल, अन्यथा क्लेशदायक किंवा दुःखदायक होईल. पहा, अध्ययन करत असताना फक्त विद्यार्थी फिजिकली नाही तर मानसिकरित्या सुद्धा तो तयार असला पाहिजे. म्हणजे आपल्याला फिजिकली अँड मेंटली दोन्ही प्रकारे विद्यार्थ्यांना तयार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी वर्गात असतात पण त्याचं मन कुठेतरी इकडे तिकडे भटकत असतं, ओके नाही. तर तशा प्रकारे मोस्ट ऑफ द टाइम वी से दॅट वी आर फिजिकली प्रेझेंट बट मेंटली अबसेंट. अशा प्रकारच्या गोष्टी खूप आपल्या वर्गामध्ये होत असतात. तर अशा प्रकारची घटना घडू नये. म्हणजे विद्यार्थी फक्त फिजिकली प्रेझेंट आहेत आणि मेंटली कुठेतरी दुसरीकडेच कुठेतरी भटकत असतात. जर अशी स्थिती वर्गामध्ये विद्यार्थ्याची असेल तो कधीही शिकणार नाही. म्हणून तो आपल्या वर्गामध्ये फिजिकली प्रेझेंट असला पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिकरित्या म्हणजे मेंटली तो आपल्या वर्गात असला पाहिजे. मग त्याच्यासाठी तयारी करणं ही शिक्षकाची गरज आहे. ठीक आहे स्टुडंट. तर अशा प्रकारे पहा, शारीरिक व मानसिक तयारी शिक्षक मुलांचे पूर्वज्ञान जागृत करतात. अभिरुची अभिवृत्ती गरज निर्माण झाल्यास व्यक्ती नवीन ज्ञान व कौशल्य संपादन करण्यास सज्ज होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे मी तुम्हाला सांगितलंय. जर विद्यार्थी तयार असेल ऑटोमॅटिक आवड निर्माण होणार आहे, अभिवृत्ती निर्माण होणार आहे, त्यानंतर त्याची गरज निर्माण होणार आहे आणि ह्या गरजेत तो शिकणार आहे. ठीक आहे स्टुडंट. आणि त्याच्यातूनच त्याला काय आनंद प्राप्त होणार आहे, सुख प्राप्त हे होणार आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्येच पहा, सज्जतेमध्ये बुद्धिमत्ता, पक्वता, अभिवृत्ती, अभिरुची, प्रेरणा, प्रज्ञा, चिकाटी इत्यादी बाबींचा समावेश कराव्यास हरकत नाही. तर ह्या सगळी बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याला बुद्धिमत्ता म्हणजे काय तर इंटेलिजन्स, पक्वता म्हणजे काय मॅच्युरिटी असली पाहिजे, अभिवृत्ती म्हणजे काय आपली थॉट प्रोसेस, ओके, ऍटिट्यूड, ओके. त्याचबरोबर अभिरुची म्हणजे काय इंटरेस्ट, प्रेरणा आपल्याला इन्स्पिरेशन, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सज्जतेच्या नियमामध्ये येतात. अशा प्रकारे सर्व गुणांनी हा विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये प्रेझेंट असला पाहिजे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण पाहूया सरावाचा दुसरा नियम आहे सरावाचा. पहिला नियम सज्जतेचा, वी शुड गेट रेडी फॉर ओके समथिंग टू लर्न, अदरवाइज दे विल नॉट लर्न. Okay, and we have to create awakeness in the mind of the student so that the student will learn, otherwise he will not learn. If the student is not ready, he will not learn, okay, because he is not ready. Okay, if he is ready, then he will learn, then he will do the practice. Then सरावाचा नियम, पुढची स्टेप काय आहे? सरावाचा नियम म्हणजे काय? प्रॅक्टिस करणे. कुठेही काहीही आपल्याला शिकायचं असेल तर प्रॅक्टिस शिवाय आपण काही शिकणार नाही. मी 2 एक्झाम्पल दिले होते. प्रॅक्टिस, सराव म्हणजे जर एखादा व्यक्ती काही खात असेल, परत तो खात असेल, दररोज खात असेल तर त्या खाण्याची सवय लागते. तशाच प्रकारे जर दररोज तो अभ्यास करत असेल, कंटिन्यू रेग्युलरली अभ्यास करत असेल तर अभ्यास करण्याची त्याला सवय लागते. तर तो परत एखादी गोष्ट करणे म्हणजे त्याचा सराव करणे आणि याच्यातूनच त्याची सवय ही बळावते. पहा, जेव्हा एखादी परिस्थिती व प्रतिक्रिया यात संबंध जोडला जातो त्यात संबंध बळावतो आणि जेव्हा एखादी परिस्थिती व प्रतिक्रिया यात संबंध जोडला जात नाही तेव्हा त्यातील संबंध दुर्बल होतात. म्हणजे समजा ही एखादी गोष्ट मी आज केली आणि उद्या नाही केली, परवा केली आणि नंतर नाही केली, मग अशाच प्रकारे थोड्या दिवसांनी मी
ती गोष्ट करणं सोडून दिलं तर त्याची जी सवय लागलेली असते ती सवय मोडीत काढतो. म्हणजे आपल्याला काय होतं की जी सवय लागलेली असते जर आपण त्याची पुनरावृत्ती केली नाही तर मग जे आपण शिकलेलं आहे ते सगळं नष्ट होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला परत परत सराव आपल्याला करायचा असतो. तुमचाच मी एक्झाम्पल देतोय, महाटीचा एक्झाम्पल. जेव्हा आपण ही महाटेट, इट इज नॉट अ वन नाईट प्रोसेस स्टुडंट, ही कंटिन्यू तुम्हाला रेग्युलरली प्रत्येक दिवशी अभ्यास करणं गरजेचं आहे. आपलं काय होतं की महाटेटचे विद्यार्थी जेव्हा फॉर्म निघतात तेव्हाच फॉर्म निघाल्यानंतर फॉर्म फिलअप करतात आणि परीक्षेच्या डेटची वाट पाहतात, अभ्यास न करता. आणि मग त्याच वेळेला मग तुम्ही पुस्तक मागवता, इकडचे पुस्तक तिकडचे पुस्तक, ह्या शिक्षकाला विचार त्या शिक्षकाला विचार, आणि मग ह्या सगळ्या कन्फ्युजन मध्ये जो कमीत कमी कालावधी भेटलेला असतो तो सुद्धा अशाच प्रकारे वेस्ट होतो आणि अभ्यास आपला पूर्णपणे होत नाही. पण महाटेट एक्झाम जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर तुम्हाला पूर्ण वर्ष म्हणजे परीक्षा झाल्यापासून दुसऱ्या परीक्षेची तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारची तुम्ही सवय लावून घेतली तर नक्कीच तुमचा महाटेटचा पेपर क्लिअर होईल, तुम्ही क्वालिफाय होऊन जाल. पण त्याला कंटिन्यू थोडं अभ्यास करणं गरजेचं आहे, ना की फक्त डेट अनाऊन्स झाले आणि त्या डेट पासून 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास कराल आणि पास व्हाल. कंटिन्युअस यू हॅव टू स्टडी. आणि जर तुम्ही स्टडी केला नाही, परीक्षा झाली, आता माझी परीक्षा झाली, मला अभ्यास करायची गरज नाही, जर तुम्ही अभ्यास केला नाही तर जे अभ्यास तुम्ही केलेला असतात ते सुद्धा विसरून जाता. आणि मग जेव्हा फॉर्म्स ओपन होतात तेव्हा तुम्ही अभ्यासाला घेतात, मग तुम्ही जे अभ्यास केलेलं असतं ते तुम्हाला आठवत नाही, कारण तुम्ही अभ्यासाची सवय तोडलेली असते, तुम्ही वाचलेलं नसतं. असं व्हायला नको. म्हणून परीक्षा झाली तरी कंटिन्युअस तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही क्वालिफाय झालात, वेल अँड गुड, आणि नाही झालात तर त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो. म्हणून कंटिन्युअस रेग्युलर तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. परीक्षा झाल्यानंतर सुद्धा कंटिन्युअस अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे सरावाचा नियम मी तुम्हाला सांगितलाय, उपयोगाचा नियम व अनुपयोगाचा नियम मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलंय. जर तुम्ही कंटिन्यू अभ्यास केलात म्हणजे तुमची स्टडी चालू असेल तर पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप सोप्या प्रकारे परीक्षा देता येईल. जर उपयोगाचा नियम म्हणजे तुम्हाला ते उपयोग करता आलं पाहिजे, नॉलेज तुमचं कंटिन्यू अक्वायर करणं हे चालू असलं पाहिजे, तुम्हाला ते वाचता कंटिन्यू तुम्ही वाचन तुमचं केलं गेलं पाहिजे, तुमचा जो सराव जो आहे कंटिन्यू केला पाहिजे. जर सराव थांबला तर काय होतो, अनुपयोग होतो, त्याचा वापर न केल्यामुळे आपण कुठतरी थांबतो. फॉर एक्झाम्पल आपण रनिंग करतोय, ओके नाही, दररोज रनिंग करतोय, ओके नाही. आता फॉर एक्झाम्पल माझी चांगल्या प्रकारची स्ट्रेंथ आहे रनिंग करण्याची, पण मी रनिंग करणं सोडून दिलं, 1 महिना 2 महिन्याचा गॅप पडला, तर ज्या स्पीडने मी आता पळत होतो त्या स्पीडने पळू शकेन का, तर नाही. तर काय झाला, अनुपयोग, म्हणजे आपण वापर केलेला आहे त्याची कंटिन्युटी ठेवलेली नाही. सरावाला समाधानाची जोड मिळाली पाहिजे म्हणजे अध्ययन चांगले होईल. म्हणजे आपण जे सराव करतो त्याच्यामधून आपल्याला आनंद भेटला पाहिजे, समाधान भेटलं पाहिजे. जर त्याच्यामधून समाधान आपल्याला प्राप्त होत नसेल तर आपण सराव करणार नाही आणि मग आपला सराव खुंटतो, आणि सराव खुंटला म्हणजे आपण काम करत नाही किंवा त्याचा सराव करत नाही, तिथेच आपला विकास हा थांबतो. पण आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक सरावातून आपल्याला जर नॉलेज ज्ञान प्राप्त झालं तर नक्कीच आपल्याला सुख प्राप्त होणार आहे, समाधान प्राप्त होणार आहे, आणि त्याच्यातूनच आपण शिकणार आहोत. पण त्याला समाधानाची जोड भेटणं खूपच गरजेचं असतं. पहा पुढचं पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो. आता परिणामाचा नियम, तिसरा नियम आहे परिणामाचा. पहिला होता सज्जतेचा, दुसरा होता सरावाचा, आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे परिणामाचा नियम. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं की परिणाम म्हणजे काय, तर परिस्थिती, त्याला दिलेला प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाचा काय परिणाम होतो, सुखकारक होतो का दुःखकारक, आणि त्या सुखकारक आणि दुःखकारक परिणामातून ती कृती परत आपल्याकडून होते का, तो खूप महत्वाचा घटक असते. आणि मग परिणाम सुखकारक असेल तर नक्कीच परत आपण ते काम करतो, नक्कीच तशा प्रकारच्या गोष्टी आपल्याकडून होतात आणि त्याच्यातूनच आपल्यामध्ये सवय निर्माण होत असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा परिणामाचा नियम, परिस्थिती व प्रतिसाद यांच्यामध्ये संबंध परिणाम तर सुखद असल्यास अनुभवास येते तेव्हा दोहोंमधील संबंध बळावतो, आणि संबंध असुखद असल्यास काय होतं, असुखद असलं तर आपण ते करत नाही, टाळतो, हो का नाही, असल्यास अनुभवास येते तेव्हा संबंध हे काय होतात, दुर्बल होतात, वीक होतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल. आता पुढचा भाग बघूया. या नियमाचे शैक्षणिक महत्व, म्हणजे थॉर्नडाईकनी जी उपपत्ती सांगितलेली आहे, प्रयोग सांगितलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला काय शिकता येतं, शैक्षणिक त्याचं महत्व काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, शारीरिक पक्वता असल्याशिवाय मुलांना शारीरिक कौशल्य शिकवणे फारसे उपयुक्त नाही, हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. शारीरिक पक्वता, मेंटली, मी तुम्हाला सांगितलं फिजिकली फिट असलं पाहिजे, फिजिकली आपण प्रेझेंट असलं पाहिजे. जर मी शारीरिक फिजिकली पक्व असेल, ओके, स्ट्रॉंग असेल, तरच मी एखादी गोष्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहिली नर्सरीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर मुलांना पेन पेन्सिल पकडता येत नाही,
पण पॅरेंट्सची पालकांची अपेक्षा असतात की नर्सरीमध्ये सुद्धा मुलांनी माझं पेन आणि पेन्सिल पकडलं पाहिजे, त्याला इंग्लिश लिहिता आली पाहिजे, असं पालकांचा काही काही काय असते अपेक्षा असतात. ओके नाही, पण ही अपेक्षा करणं चुकीचे आहे. कारण नर्सरीमध्ये विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त त्याच्याकडून अपेक्षा काय करायची आहे, तो वर्गात बसेल आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी एन्जॉय करेल, हीच अपेक्षा असली पाहिजे, जे ना की तो पेन आणि पेन्सिलने लिहिल. आणि त्याचबरोबर विद्यार्थी पहिलीच्या वर्गात गेल्यानंतर तो फडाफडा इंग्लिश बोलला पाहिजे, ही सुद्धा पालकांची अपेक्षा असते. ती सुद्धा अपेक्षा आपण तिथे करणं चुकीचं आहे. कारण तिथे आपल्याला विद्यार्थी हा शारीरिकरित्या पक्व आणि मानसिकरित्या पक्व असेलच असं सांगता येत नाही आणि किंबहुना तो नसतोच. म्हणून शारीरिक पक्वता असल्याशिवाय त्याच्याकडून कोणतीही गोष्ट करण्याची आपण काय अपेक्षा करू नये. पालकांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे. अध्ययनकर्त्याची मानसिक तयारी पाहूनच अध्यापन करावे. पहा, मी आता तुम्हाला सांगितलं, जो शिकणार आहे त्याची मानसिक स्थिती लक्षात आपल्याला घ्यायचंय. मग तो नर्सरीमध्ये असेल, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असेल, फिफ्थ स्टँडर्ड मध्ये असेल, 10th स्टँडर्ड मध्ये असेल, कोणत्याही स्टँडर्ड मध्ये तो विद्यार्थी असेल, त्याची मानसिक तयारी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मेंटल प्रिपरेशन. जर तो मेंटली तयार असेल तरच तो शिकू शकतो, नाहीतरी तो शिकू शकणार नाही. म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना ऍज अ टीचर, शिक्षकाला विद्यार्थी जर मानसिकरित्या वर्गात तयार नसेल तर त्याला तयार करण्याची जबाबदारी आपली ऍज अ टीचर आहे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला अध्यापन करायचं आहे, टीचिंग करायचं आहे, विसरू नका. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, विषयाबद्दल जर आवड असेल तर विद्यार्थी शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतो. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अभिरुचीचा विचार करणे गरजेचं आहे. पहा, हे खूप महत्वाचा विषय आहे की विद्यार्थ्यांना सगळेच विषय आवडतात असे नाहीत. काही नेमके विषय असे असतात की ते त्यांना खूप आवडतात आणि मग आवडीचा विषय असला की मग विद्यार्थी काय करतो, लक्ष देऊन ऐकतो, चांगल्या प्रकारे ऐकतो, लक्षपूर्वक ऐकतो आणि मग त्याची मानसिक तयारी सुद्धा असते की हा विषय मला शिकायचा आहे. ओके नाही, म्हणून आपल्याला ऍज अ शिक्षक म्हणून आपण काय करायचं आहे, जेव्हा आपण वर्गामध्ये शिकवतो तेव्हा विद्यार्थ्याच्या अभिरुचीचा म्हणजे काय, आवडीचा भान ठेवायचा आहे आणि त्याची आवड लक्षात घेऊन, अभिरुची लक्षात घेऊन आपल्याला विद्यार्थ्याला शिकवायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि समजा विद्यार्थ्याला एखादा विषय आवडत नसेल तर कशा प्रकारे त्याच्यामध्ये आवड निर्माण करायची आहे हे सुद्धा शिक्षकाला आलं पाहिजे आणि तशा प्रकारची विद्यार्थ्यांना काय प्रवृत्त केलं पाहिजे किंवा आवड निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी नावडता विषय सुद्धा आवडीनं शिकू शकेल. ही जबाबदारी शिक्षकाची. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा पुढचा भाग. विद्यार्थ्यांना तयार करायची असेल तर त्यामध्ये प्रेरणा निर्माण करता आली पाहिजे. प्रेरणा गरजेतून निर्माण होत असते, म्हणून विद्यार्थ्याला गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे. पहा, प्रत्येक गोष्टी लिंक्ड आहे. ओके नाही, तर आवड निर्माण करायची असेल तर प्रेरणा आली पाहिजे. मग प्रेरणा निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केलं पाहिजे. मग त्याच्याकडे प्रेरणा एकदा निर्माण झाली आणि ही प्रेरणा कशातून निर्माण होते, गरजेतून निर्माण होते, हे लक्षात घ्यायचं आहे. तर विद्यार्थ्याच्या गरजा कोणत्या आहेत त्या गरजा लक्षात घेऊन त्यांना अध्यापन करणं हे गरजेचं आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अध्ययन तत्पर बनवणे म्हणजे रेडी बनवायचं आहे. विद्यार्थ्यांना अध्ययन तत्पर. द स्टुडंट शुड गेट रेडी टू लर्न. नाव नेक्स्ट वन. प्रतिक्रियांचा परिणाम सुखद असतो, त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या उत्तराला सुखद असा प्रतिसाद दिला पाहिजे. हा, हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी जेव्हा केव्हा प्रश्नाचे उत्तर वर्गामध्ये देतो, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत असतो, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारचं सुखद असं रिस्पॉन्स विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल आणि पुढची कृती करण्यास सुद्धा त्याला उत्साह निर्माण होईल. कधी कधी आपण फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्ट विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, डायरेक्ट आपण म्हणायचं की खाली बस किंवा स्टॉप, डोंट टेल मी. जर आपण विद्यार्थ्यांना म्हटलं तर यू आर रॉंग, अशा प्रकारचे निगेटिव्ह जर आपण प्रतिक्रिया दिली तर विद्यार्थी काय होईल, डिस्करेज होईल. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया न देता चांगल्या प्रकारचे सुखद प्रतिसाद त्याला दिले गेले पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होईल आणि तो शिकण्यास प्रवृत्त होईल. विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे कौतुक शिक्षकाने व पालकाने केले की तो पुन्हा अभ्यास करण्यास प्रवृत्त होतो. हे काही सांगण्याची गरज नाही, मी अगोदरच मुद्दा हा एक्सप्लेन केलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता अशा प्रकारे हे आपण जे पाहिलेलं आहे ते म्हणजे E.L. थॉर्नडाईक थेअरीचे जे शैक्षणिक महत्व आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे E.L. थॉर्नडाईकची एक महत्वाची थिअरी, ती म्हणजे E.L. थॉर्नडाईक्स कनेक्शनिझम और ट्रायल अँड एरर थिअरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण E.L. थॉर्नडाईकची खूपच महत्वपूर्ण अशी उपपत्ती पाहिलेली आहे. उपपत्ती म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे E.L. थॉर्नडाईक कोण होते हे सांगितलेलं आहे. त्यांनी कशा प्रकारे प्राण्यांवरती प्रयोग केले ते सांगितलेलं आहे. मांजरावरती प्रयोग केलेला मी तुम्हाला सांगितलं आहे. त्या प्रयोगातून आपल्याला काय निष्पन्न झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर शेवटी मी तुम्हाला अध्ययन निष्पत्ती काय झालेली आहे किंवा मग त्याचे शैक्षणिक महत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा
आणि कमेंट करायला विसरू नका. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब न करता जाऊ नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बी स्टडियस, बी थॉटफुल अँड बी कनेक्टेड. थँक यू.